jungle. सांगली पोलिसांची मोठी कारवाई. 17 लाखाचा मुद्देमाल जप्त, 2 सराईत चोरट्यांना बेड्या. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका धाडसी कारवाईत 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सांगली, शिरूर आणि रत्नागिरी येथील घरफोडी व मंदिर चोरीच्या गुन्ह्यातील 17,06,346 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सपोनी सिकंदर वर्धन यांचे पथक गस्त घालत होते. 17 जानेवारी 2026 रोजी फल्लेमंगल कार्यालयाजवळ 2 इसम चोरीची भांडी आणि सोन्याचे दागिने विकण्यासाठी मोटारसायकलवरून येणार असल्याची खात्रीशीर बातमी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एका प्लॅटिना मोटारसायकलवरून आलेल्या 2 संशयितांना ताब्यात घेतले. अक्षय अर्जुन मोरे वय वर्ष 28, राहणार गोंदिलवाडी, अमनापूर, तालुका पलूस. संभाजी राजाराम जाधव वय वर्ष 30, राहणार विकास कारखाना पलूस अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. यावेळी पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे मंगळसूत्र आणि 4 पदरी हार, मोठ्या प्रमाणात चांदीची भांडी, तांबे व पितळेचे साहित्य, गुन्ह्यात वापरलेली प्लॅटिना मोटरसायकल असा एकूण 17,06,346 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. सुरुवातीला उडवाडीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी सखोल चौकशीनंतर गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांनी 10 ते 20 दिवसापूर्वी सांगलीतील राम मंदिर चौकाजवळील एका बंद घरात फोडफोडी केली होती. तसेच 1 महिन्यापूर्वी शिरूर आणि रत्नागिरी शहरातील मंदिरामध्ये चोऱ्या केल्याचे त्यांनी मान्य केले. अक्षय मोरे आणि संभाजी जाधव हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी मंदिर चोरी आणि घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासासाठी आरोपींना आणि जप्त केलेल्या मुद्देमालाला सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. 24 ताससाठी कवटेमंकाळहून प्रतिनिधी सनी लोंढे.